नमस्कार मित्रांनो, जीवन सुंदर आहे मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स यांच्या लेटिंग गो या पुस्तकातील एक जीवन बदलणारा विचार सोप्या मराठीत समजावून घेऊया. चला जीवन सुंदर बनवण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नात्याला, एखाद्या जुन्या आठवणीला किंवा आपल्या भूतकाळात घडलेल्या एखाद्या घटनेला इतकं घट्ट पकडून ठेवतो की ते आपल्याला सोडून गेलं असतं, पण आपण मात्र अजूनही त्याच ठिकाणी अडकलेलो असतो. तुमच्यासोबत असं झालंय का? एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले, पण अजूनही त्या व्यक्तीचा विचार करता. कोणीतरी तुमच्याशी चुकीचं वागलं आणि तुम्ही मनात पुन्हा तोच प्रसंग आठवता. भूतकाळात तुमच्याकडून एखादी चूक झाली आणि आजही तुम्ही स्वतःलाच दोष देता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही ज्याला पकडून बसला आहात, कदाचित ते तुमचं आयुष्य नाही, ती फक्त तुमची एक जुनी गोष्ट आहे. आणि इथेच येतं लेटिंग गोचं खरं सामर्थ्य. पण प्रश्न असा आहे, सोडून देणं म्हणजे नक्की काय? सोडून देणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला माफ करून पुन्हा आपल्या आयुष्यात घेणं नाही. सोडून देणं म्हणजे भूतकाळ विसरणंही नाही. सोडून देणं म्हणजे जे घडून गेलं ते बदलण्याची ताकद माझ्याकडे नाही, पण त्याचा माझ्या आजवर किती परिणाम होऊ द्यायचा हा निर्णय माझा आहे. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. काही नाती तुटतात, काही लोक दूर जातात, काही स्वप्न अपूर्ण राहतात, काही संधी हातातून निघून जातात आणि आपण विचार करत राहतो, असं का झालं? पण कदाचित आयुष्य आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी थांबत नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला फक्त एवढंच सांगतं, हे संपलं आहे, आता पुढे चल. आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण आपलं भविष्य आपण नक्की बदलू शकतो. म्हणून आज एक निर्णय घ्या. ज्याने तुम्हाला दुखावलंय त्यांना मनातून माफ करा. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांचा विचार करणं थांबवा. ज्या चुका झाल्या त्यातून शिका, पण स्वतःला आयुष्यभर शिक्षा देऊ नका. आणि जे लोक तुमच्या आयुष्यात राहायचे नाहीत त्यांना जबरदस्तीने धरून ठेवू नका. कारण कधीकधी काहीतरी सोडून देणं म्हणजे काहीतरी गमावणं नसतं, तर स्वतःला पुन्हा मिळवणं असतं. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजूनही माझ्या आयुष्यात कोणती गोष्ट विनाकारण पकडून ठेवली आहे? कदाचित एखादी व्यक्ती, कदाचित एखादी आठवण, कदाचित एखादी चूक, किंवा कदाचित स्वतःबद्दलची एखादी चुकीची भावना. आज ती गोष्ट सोडून देण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचं आयुष्य तिथे संपलेलं नाही. तुमचं खरं आयुष्य कदाचित तिथून सुरू होतं, जिथे तुम्ही शेवटी सोडून देण्याचा निर्णय घेता. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जिला किंवा ज्याला आज हे ऐकण्याची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, जे गेलं ते जाऊ द्या. जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत येईल, आणि जे तुमच्यासाठी योग्य आहे त्याच्यासाठी तुमचं मन मोकळं ठेवा. सोडून द्या आणि स्वतःला पुन्हा एकदा जगायला सुरुवात करा. आजचा विचार फक्त ऐकू नका, तो जगून पहा. पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत, एका नव्या विचारासोबत, आणि तुमचं आयुष्य अजून सुंदर बनवणाऱ्या एका नव्या प्रवासासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जीवन सुंदर आहे आणि ते सुंदर बनवण्याची ताकद तुमच्यातच आहे.